मुख्यमंत्री फडणवीसांची भाजपच्या संसदीय समितीमध्ये एंट्री होणार असल्याची चर्चा. फडणवीसांच्या एंट्रीला संघाचाही पाठिंबा. सूत्रांची माहिती. दिल्लीत फडणवीसांचं संघटनात्मक राजकीय वजन वाढणार. महायुती समन्वय बैठकीत मित्र पक्षांतर्गतला वाद आणि महामंडळ वाटपावर चर्चा. जिल्हा नियोजन निधी वाटपाचा फॉर्म्युलाही ठरल्याची माहिती. तर स्थानिक पातळीवर महायुतीत समन्वय राखण्याचे सर्व नेत्यांना निर्देश. मुंबईतल्या भाजप नगरसेवकांच्या बैठकीत अंतर्गत वादाचा भडका. महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवाडकर यांच्यामध्ये जुंपली. आमदार अमित साटम यांच्याकडून दोघींनाही समज. सूत्रांची माहिती. सणासुदीच्या तोंडावर पुरणपोळी ते डाळ भातावर महागाईची धार. साखर, गुळापाठोपाठ तांदूळ आणि डाळींच्या दरातही वाढ. पुढचे 2 महिने साखर दरात तेजी कायम राहणार. आयात केलेली साखर बाजारात यायला दिवाळी उजाडण्याची शक्यता. तर उर्वरित हंगामात चांगला पाऊस न पडल्यास दराचा भडका उडणार. साखरेच्या दरवाढीमुळे चहाला महागाईची उकळी. कटिंग चहा 7 वरून थेट 15 रुपयांवर. टी कॉफी असोसिएशनच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय. सोलापुरात साखरेसाठी शेतकऱ्यांची झुंबड. सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या बाहेर पहाटेपासूनच शेतकऱ्यांच्या रांगा. गर्दी वाढल्यानं चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती. राज्यात सुट्या खाद्यतेल विक्रीवरची बंदी अखेर मागे. व्यापाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर सरकारनं एफडीएचा निर्णय फिरवला. तेल विक्रीबाबत मार्गदर्शक सूचना लागू करण्याचे फडणवीसांचे निर्देश. पुणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील शालेय पोषण आहाराची तपासणी होणार. जिल्हा परिषदेकडनं विशेष मोहीम राबवली जाणार. 24 तासच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग. नाशिकमधून देशभरात कांदा एक्सप्रेस धावणार. बाजारातील कांदा दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू. लासलगावातून आज 840 टन कांदा दिल्लीला पाठवणार. सिंहस्थ कुंभमेळा भूसंपादनाला अंतरिम स्थगिती. नाशिकमधील 30 शेतकऱ्यांना हायकोर्टाकडनं दिलासा. कुंभमेळ्यासाठी बळजबरीनं भूसंपादन सुरू असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांची तातडीनं भेट घेऊन समस्या सोडवण्याची विनंती. वसतिगृहाच्या दुरवस्थेसह वैद्यकीय तपासण्यांवरही आक्षेप. आणि 5 सप्टेंबरला सीजेपीचा राजधानी दिल्लीत निषेध मोर्चा. आंदोलन मागे घेतल्यानंतर केंद्र सरकारकडनं आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं सीजेपीचा मोर्चा. इंडिया गेटपासून मोर्चाला सुरुवात होणार.